तर सरकारने मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटीत परतले आहेत। मात्र सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। नोंदी नाहीत त्यांनाही लाभ द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। तर उद्या जरांगे रायगडावर जाणार असून शिवरायांना अभिवादन करणार आहेत। ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, ही आपली करेक्ट लाईन आहे। त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं, आंदोलनाचा निर्णय तिथून कुठं घेऊ। मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू। आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलं होतं, त्यामुळं मी रायगडवर उद्याच्याला किती तारीख होते 29 छत्रपती शिवरायांच्या समाधीचं पवित्र समाधीचं दर्शन उद्याच्याला निघणार, कारण उद्या दिवस जायलाच लागणार आहे, लांबचं अंतर आहे ना। हां, उद्याच्याला लांबचं अंतर आहे, 30ला सकाळी दर्शन घेणार, पुन्हा वापस येणार तिथून, मग 31ला घरी जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।